प्रति सजगता, बी अवेयर ऑफ योर बॉडी फर्स्ट। नाउ बी अवेअर ऑफ युअर नॉर्मल अँड नॅचरल ब्रिदिंग. एक दीर्घ श्वसन करायचं. भरपूर श्वास घ्यायचा आणि जास्तीत जास्त सावकाशपणे सोडण्याचा प्रयत्न करायचा. ट्राय टू एक्झिल ॲज स्लो ॲज पॉसिबल. आता आपण कपालभातीचं एक आवर्तन करणार आहोत. 15 स्ट्रोक्स करणार आहोत. पोटाला जो स्ट्रोक, हवा जोरात बाहेर. हे करताना आता फक्त लक्ष कुठे द्यायचं आहे? डायफ्रॅमकडे लक्ष द्यायचं. वेदर माय डायफ्रॅम इज गेटिंग जर्क इन साइड. पोटाला स्ट्रोक म्हणजे काय? डायफ्रॅम आतल्या बाजूला आपण झटका देतो. सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. काही क्षण श्वासविरहित अवस्था आहे. श्वास आपोआप सुरू होईल. आता आपण करणार आहोत योगिक श्वसनाचं एक आवर्तन. संपूर्ण योगिक श्वसन आकार उकार मकरासह. त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. पोट, छाती, खांदा यांचं उभ्या कक्षेत आकुंचन. श्वास सोडल्यावर थोडं थांबायचं. दीर्घ खोलवर भरपूर श्वास घेताना 3 भागांचं व्हर्टिकल एक्सपान्शन. कुछ क्षण बिल्कुल शांत. ब्रेथ विल स्टार्ट ऑन इट्स ओन. कुछ करने की जरूरत नहीं, श्वास अपने आप शुरू हो जाएगी. अब हम करेंगे 2 आवर्तन भस्त्रिका प्राणायाम. एक्सीलरेशन ऑफ रेस्पिरेशन. श्वसन गति को बढ़ाना है डेलिबरेटली. उसको हम 1 मिनट तक करने की कोशिश करेंगे. 1 मिनट काउंटिंग करने की आपको जरूरत नहीं, दैट आई विल मॉनिटर. अगर आपको बीच में लगा कि हमें रुकना है तो आप जरूर कभी भी रुक सकते हो. सो भस्त्रिका प्राणायाम कैसे करना है? एक्सीलरेशन ऑफ रेस्पिरेशन. श्वास लेना छोड़ना है गति में. पहले 10 सेकंड में गति हमें पानी है. उसके बाद 40 सेकंड तक गति कमी कंटिन्यू करनी है और लास्ट 10 सेकंड में गति कम करनी है. अभी शुरुआत करने के लिए पहले एक बार दीर्घ श्वास अंदर लेना है. पूरी तरह सांस को बाहर छोड़ना है. और अभी सांस लेना छोड़ना एक गति से. स्टार्ट इनहेलेशन एक्सहेलेशन एट ए स्पीड. जो स्पीड आप पकड़ सकते हो उसको लाने की कोशिश. अब उसी स्पीड को कायम रखते हुए अगले 40 सेकंड उसी स्पीड में रेस्पिरेशन करना है. हाथों की ज्ञान मुद्रा मैं बताना भूल गया. कीप द हैंड्स इन ज्ञान मुद्रा. कंटिन्यू विद दैट स्पीड. श्वास लेना श्वास छोड़ना एक गति से चल रहा है, बहुत ही आराम से. इट्स हैपनिंग वेरी नाइसली. अब धीरे धीरे गति कम करते चलिए. स्लोली रिड्यूस द स्पीड एंड कंप्लीटली एक्सेल आउट. श्वास छोड़ने के बाद बिल्कुल शांत एक दीर्घ श्वसन करना है. हैव 1 राउंड ऑफ डीप ब्रीदिंग. और कुछ क्षणों के लिए एकदम शांत बैठ जाइए. नोटिस द चेंजेस इनसाइड. अंदरूनी बदलाव की तरफ ध्यान देना है. ये करने के बाद मुझे क्या तकलीफ हो रही है या अच्छा लग रहा है, जो भी फीलिंग है उसके प्रति सजगता का मतलब अवेयरनेस. अगर आपको तकलीफ हो रही है तो आप मृदु भस्त्रिका करिए. तकलीफ नहीं हो रही है तो यू कैन कंटिन्यू. सो जस्ट बी अवेयर ऑफ योर इंटरनल चेंजेस. अभी दूसरे आवर्तन में हम लोग क्या करने वाले हैं? वी आर ट्राइंग टू मॉनिटर द प्राणस्पंद. पल्सेशन. हमारा जो 2 उंगलियां जुड़ी है उस दोनों उंगलियों को थोड़ा सा प्रेस करना है. वहां अपने आप अपने को पल्सेशन मिलेगा, प्राणस्पंद का अनुभव होगा. उस प्राणस्पंद में क्या फर्क होता है उसके प्रति ध्यान देना है. अभी रेस्पिरेशन चलता रहेगा. हमारा अवेयरनेस कहाँ जाना चाहिए? ये 2 उंगलियों के बीच में जाना चाहिए. अभी दूसरा आवर्तन करने के लिए फिर से एक बार दीर्घ श्वास अंदर लेनी है. पूरी तरह सांस को बाहर छोड़ देना है.
और अभी सांस लेना छोड़ना, उसको गति दीजिए. गिव द मोमेंटम टू रेस्पिरेशन, इनहेलेशन एक्सहेलेशन. डू द ब्रीदिंग बाय चेस्ट. नाउ कंटिन्यू विद दैट स्पीड, उसी गति से अभी श्वास चालू रखिए. डू विथ ईज एंड कंफर्ट, आसानी से करना है, कहीं भी जोर जबरदस्ती नहीं. कंटिन्यू विद दैट स्पीड. एंजॉय द रेस्पिरेटरी प्रोसेस. फोकस योर अटेंशन ऑन द पल्सेशन. अब धीरे धीरे गति कम करते चलिए. स्लोली टैप डाउन द स्पीड. स्लोली रिड्यूस. एब्रप्टली नहीं रुकना है, धीरे धीरे रुकना है. अब सांस को पूरी तरह छोड़ दीजिए और एक दीर्घ श्वसन का अभ्यास करिए. आराम से सांस अंदर लेनी है और जितनी हो सके उतनी आसानी से सांस को छोड़नी है. नोटिस द चेंजेस इनसाइड. वी शुड नॉट फील गिडीनेस और एनीथिंग एल्स. वी ऑलवेज मस्ट फील फ्रेश. भस्त्रिका प्राणायाम का तात्काल इम्पैक्ट क्या होता है? यू फील वेरी फ्रेश एंड एनर्जेटिक, नो डाउट अबाउट दैट. क्योंकि शरीर की कोई मूवमेंट नहीं है, मन की कोई मूवमेंट नहीं है. सो देर इज नो एग्जॉस्टन ऑफ द बॉडी और माइंड. इट इज ओनली गिविंग स्ट्रेंथ. अब हम करने वाले हैं सूर्य भेदन प्राणायाम. अंगुली मुद्रा दाएं हाथ की, राइट हैंड. दाएं हाथ की 2 उंगलियों से लेफ्ट नॉस्ट्रिल को बंद करना है, बाई नासिका को बंद करिए. कीप द एल्बो रिलॅक्स, डोंट कीप द एल्बो हॉरिझॉन्टल. हाताचं कोपर खाली ठेवा, वरती करू नका. डावी नाकपुडी बंद करायची, क्लोज युअर लेफ्ट नॉस्ट्रिल. उजवीने संपूर्ण रेचक, कंप्लीट एक्झलेशन. डावी बंद करायची, डावी, लेफ्ट. राईटने दीर्घ संथ पूरक. उजवी बंद करायची. डाव्या नाकपुडीने अगदी सावकाशपणे रेचक, व्हेरी स्लो एक्झलेशन बाय लेफ्ट. एक्झलेशन नंतर थोडं थांबायचं, पुन्हा डावी बंद करायची, उजवी उघडलेली ठेवायची. आता उजवीने पुन्हा एकदा दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. उजवीने रेचक पूरक करायचंय. आता उजवी बंद करायची आणि डावीने रेचक करायचं. रेचकानंतर थोडं थांबायचं, बहिर्कुंभकाचा अनुभव घ्यायचा. पुन्हा डावी बंद करायची, उजवी उघडायची. ओपन युअर राईट. स्लोली अँड डीपली इनहेल, दीर्घ पूरक उदरापर्यंत. उजवी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने सावकाशपणे रेचक. उजवा हात वापरायचा, डावा हात नाही वापरायचा आहे आपल्याला. यूज युअर राईट हँड, नॉट लेफ्ट. नाउ कीप बोथ द हँड्स इन ज्ञानमुद्रा अगेन. 3 रोटेशन आपण सूर्यभेदन प्राणायामाची केली. सूर्यभेदन का मतलब इंटरसेप्टिंग द राइट एंड लेफ्ट नॉस्ट्रिल्स. इनहेलेशन बाय राइट, एक्सहेलेशन बाय लेफ्ट. कुछ क्षणों के लिए बिल्कुल शांत बैठना है. ऑलवेज ट्राई टू एक्सपीरियंस द इम्पैक्ट. हर चीज का परिणाम होता है और परिणाम अनुभव करने के लिए हमारे पास समय नहीं है. वही समय प्राणायाम में देना है. अब हम करने वाले हैं 3 आवर्तन शीतली प्राणायाम के. इनहेलेशन बाय माउथ, एक्सहेलेशन बाय नोज. आंखें बंद, ध्यान पूरा इस क्रिया की तरफ. अभी इनहेलेशन करते समय हमारे इस प्राणायाम का परिणाम क्या होता है? इट गिव्स यू द सलाइवा सिक्रीशन. सलाइवा सिक्रीशन के ग्लैंड जो होते हैं उनको स्टिमुलेशन मिलता है शीतली प्राणायाम में. और शीतकारी में क्या होता है? इट गिव्स स्टिम्युलेशन टू टेस्ट बर्ड्स. चवीची केंद्र असतात त्यांना स्टिम्युलेशन मिळतं शीतकारीमध्ये. लाळेच्या ग्रंथींना स्टिम्युलेशन मिळतं शीतलीमध्ये. डोळे बंद आहेत. दोन्ही नागपुड्यांनी संपूर्ण रेचक, उदरापासून रेचक. आता जीभ बाहेर काढून जिभेची पन्हाळ आणि दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. तोंड मिटायचं, किंचित थांबून नाकाने जास्तीत जास्ती सावकाशपणे रेचक. रेचकानंतर बहिर्कुंभक. बहिर्कुंभकात पुन्हा जीभ बाहेर काढून दोन्ही बाजूने वळवायची. दीर्घ संथ खोलवर पूरक तोंडाने हवेचा गारवा अनुभवायचा. पोटापर्यंत पूरक. तोंड मिटायचं, किंचित थांबून
नाकाने जास्तीत जास्ती सावकाशपणे रेचक. व्हेरी स्लो एक्झलेशन बाय नोज. शरीरामधली अतिरिक्त उष्णता, ताणतणाव बाहेर टाकले जातात, ही भावना मनात ठेवायची. रेचकानंतर बहिर्कुंभक. पुन्हा एकदा दीर्घ संथ खोलवर पूरक जिभेचं पदाळ करून तोंड मिटायचं. नाकाने अगदी सावकाशपणे रेचक. व्हेरी स्लो एक्झलेशन, डेलिबरेट एक्झलेशन. पोटापासून श्वास सोडायचा. श्वास सोडल्यावर थोडं थांबायचं. जस्ट एन्जॉय द कूलनेस इन द बॉडी. ट्रँक्युलायझर न घेता ट्रँक्युलिटी देणारं हे प्राणायामाचा प्रकार आहे. झोप लागत नाही कारण मन अशांत असतं. त्या अशांत मनाला आपण काय देतो? ट्रँक्युलायझर देतो. ट्रँक्युलायझर न देता धिस इज ट्रँक्युलायझिंग इम्पॅक्ट करणारा प्राणायाम आहे. सो दिस इज वर्किंग एज अ ट्रँक्युलायझर टू द माइंड. मन शांत होतच होतं, निश्चितपणे शांत होतं. ताणतणाव कमी होतात, एक्साइटमेंट कमी होते, एन्झायटी कमी होते. डायरेक्ट बेनिफिट्स इमिजिएटली मिळणारे आहेत या प्राणायामाचे. नाव विल डू 3 राउंड्स ऑफ शीतकारी प्राणायाम. शीतकारी, शीत असा आवाज करणार म्हणून शीतकारी. त्यासाठी दोन्ही नाकपुड्यांनी संपूर्ण रेचक. रेचकानंतर बहिर्कुंभक. जीवनी रुंद करायची आणि दातांच्या पटीमधनं दीर्घ शीतकार. तोंड मिटायचं. किंचित थांबून नाकाने जास्तीत जास्ती सावकाशपणे रेचक. रेचकानंतर बहिर्कुंभक. पुन्हा एकदा जीवनी रुंद करून दीर्घ शीतकार. तोंड मिटून सावकाशपणे रेचक. तहान शमवणारा हा प्राणायाम आहे. रेचकानंतर बहिर्कुंभक. फिर से एक बार दीर्घ शीतकार बिटवीन द गैप्स ऑफ टीथ. मुंह बंद करके नाक से दीर्घ रेचक. रेचकानंतर बहिर्कुंभक. श्वास आपोआप सुरू होईल. शीतकारीमध्ये आपण अख्खा सरफेस वापरतो जिभेचा आणि शीतलीमध्ये रोल्ड सरफेस वापरतो. रोलिंग केलेला सरफेस असतो. सरफेस अख्खा वापरला जातो, फक्त एका ठिकाणी रोल्ड आहे, एका ठिकाणी फ्लॅट आहे. रोल्डमध्ये स्टिम्युलेशन कशाला मिळतं? लाळेच्या ग्रंथीना. आणि फ्लॅटमध्ये टेस्ट बड्स. तोंडाची चव गेली असेल तरी हा प्राणायाम तुम्हाला चव आणून देतो परत. आता आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम किंवा नाडीशुद्धी प्राणायाम. 3 आवर्तनं, 3 रोटेशन्स ऑफ अनुलोम विलोम प्राणायाम. हा बॅलन्सिंग करणारा प्राणायाम आहे, संतुलन करणारा प्राणायाम आहे. आता हा प्राणायाम करताना आपण कुठे लक्ष द्यायचं आहे आपल्याला? डोंट पे अटेन्शन टू द इनहेलेशन एक्झलेशन प्रोसेस. पे अटेन्शन टू द प्राणशक्ती. आता आपण उजवीने डावीने जेव्हा श्वास घेणार आहोत तेव्हा प्राणशक्ती शरीरामध्ये येते, ती शेवटच्या भागापर्यंत पोहोचते आणि अपानशक्ती शरीराच्या बाहेर पडते, अशी भावना ठेवून उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करायची, डावी नाकपुडी उघडली आहे. डिपॉझिट असेल. डावीने संपूर्ण रेचक. अपान. रेचकानंतर बहिर्कुंभक. डावीने दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. प्राणशक्ती आतमध्ये आली. डावी नाकपुडी बंद करायची. उजवी नाकपुडी उघडून उजवीने सावकाश अपान रेचक. एक्झेल आउट अपान शक्ती. इम्प्युरिटीज फ्रॉम द बॉडी, स्ट्रेस फ्रॉम द माइंड. रेचकानंतर बहिर्कुंभक. पुन्हा उजवी दीर्घ पूरक उदरापर्यंत. उजवी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने जास्तीत जास्ती सावकाशपणे रेचक. ट्राय टू एक्झेल ॲज स्लो ॲज पॉसिबल. मनातल्या मनात ओमचा उच्चार करायला हरकत नाही. रेचकानंतर बहिर्कुंभक. पुन्हा एकदा डाव्या नाकपुडीने दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. पाटकणा सरळ, मान समोर, मान खाली घेऊ नका. डावी बंद करायची. उजव्या नाकपुडीने अगदी सावकाशपणे रेचक. ट्राय टू एक्झेल ॲज स्लो ॲज पॉसिबल. रेचकानंतर बहिर्कुंभक. पुन्हा एकदा उजव्या नाकपुडीने दीर्घ संत खोलवर पूरक उदरापर्यंत. प्राणशक्ती आतमध्ये आली, शरीरामध्ये पोचली. उजवी बंद. डावीने अपान शक्ती बाहेर पडली. इम्प्युरिटीज, एक्सेसिव्ह स्ट्रेस, ताणतणाव सगळे बाहेर टाकले गेले. एक्झेल आउट. एक्झेलेशन नंतर बहिर्कुंभक. शेवटचं आवर्तन. पुन्हा एकदा दीर्घ संथ खोलवर पूरक डाव्या नाकपुडीने. डावी बंद. उजवीने सावकाशपणे रेचक.
रेचकानंतर बहिर्कुंभक. पुन्हा एकदा उजव्या नाकपुडीने दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. उजवी बंद, डावीने सावकाशपणे रेचक. रेचकानंतर बहिर्कुंभक. दोन्ही हात परत ज्ञानमुद्रेमध्ये. या प्राणायामाचा परिणाम आपल्याला निश्चितपणे जाणवतो. वी फील व्हेरी कॉम्पोज, व्हेरी पीसफुल. आपल्याला खूप शांत वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे बरं वाटतं. बरं वाटण्याचं फिलिंग फार क्वचित आपल्याकडे असतं. ते ह्या प्राणायामातून 100% तुम्हाला मिळतं. वी फील डेफिनेटली सेन्स ऑफ वेल बिईंग. आता शेवटची 3 आवर्तन आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायामाची. भ्रामरी प्राणायामामध्ये हमिंग साऊंड आहे, गुंजन आहे. कंपनांचा अनुभव घ्यायचा आहे ना, तो ओठांपासून ते मस्तकाच्या वरच्या भागापर्यंत घ्यायचा आणि तिथून ती कंपनं अशी संपूर्ण शरीरामध्ये कशी पर्क्युलेट होतात त्याकडे लक्ष द्यायचं. ह्या प्राणायामामध्ये आपण 2-2दा थोडं थांबणार आहोत बरं का मध्ये. सलग नाही करणार. एक आवर्तन झालं की थोडं थांबायचं. ही जी कंपनं आहेत ना, ही कंपनं अशी शॉवर सारखी आपल्या अंगावरती पडतायत का अशी कल्पना करायची. गो स्लोली अँड डाऊन साइड. आता जी ज्ञानमुद्रा आहे, सुरुवातीला संपूर्ण रेचक दोन्ही नागपुड्याने. बहिर्कुंभक. दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. अलाउ द व्हायब्रेशन टू पर्क्युलेट इन द बॉडी. शरीरामध्ये ही कंपनं झिरपू द्या. थोडं थांबायचं. पुन्हा एकदा नॉर्मल श्वास. आता एक दीर्घ रेचक, संपूर्ण रेचक, बहिर्कुंभक. दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. कंपनं शरीरामध्ये कशा प्रकारे मुरतायत, झिरपतायत त्याकडे लक्ष द्यायचं. दे रिअली पर्क्युलेट इन द बॉडी. बहिर्कुंभकानंतर 1-2 नॉर्मल श्वास. शेवटचं आवर्तन. त्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण रेचक, कम्प्लीट एक्झलेशन उदरापासून. बहिर्कुंभक. दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. रेचकानंतर बहिर्कुंभक. काही क्षण अगदी शांत. ही संपूर्ण प्राणायाम प्रक्रिया ज्या प्रकारे आपण केली त्याचा परिणाम एकच निश्चितपणे जाणवतो की आपल्याला खूप 20,000 म्हणजे ती 35,000 असेल का प्रोसिजरची? दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा. शांतीपाठ एक वेळ पाठोपाठ म्हणायची. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम. पूर्णात पूर्णमुदच्यते. पूर्णात पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय जे बरोबर राहतील ते ना. पूर्णमेवावशिष्यते. नाही पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. हरि ओम हरि ओम. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे. एक प्रणवोच्चार पण करणार आहोत खालच्या पट्टीतला मकार लांबवलेला. त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. दीर्घ श्वास घ्यायचा. तुमच्याकडे का? राजेश पाटील कोण? हा सर. सहाव्यामध्ये वाटलं. हा 6वा 509. 609. काही क्षण अगदी शांत आंतरिक शांतीचा अनुभव. मध्ये हात घालत राहतो ना सारखं. किती लास्ट दोन्ही तळवे चोळायचे. डिपॉझिट आहे ते. डोळ्यांच्या भोवती उब द्यायची. डोळ्यांच्या भोवती हात कोलगटपणे ठेवायचे. डोळे दाबायचे नाहीत.
आपल्या डोळ्यांची वजाप करायची, नंतरच लागेल. हात काढून सावकाश डोळे पडायचे, मनापासून म्हणायचे हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. ही सगळी साधना